नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीमध्ये आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. ते म्हणजे गव्हाच्या कोंड्याचे ढोकळे. हे स्टीम ढोकळे असतात जे की आपण पिवळ्या डाळीबरोबर म्हणजे वरणाबरोबर खात असतो, भरपूर साजूक तूप घालून. पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे पौष्टिक तर हा 100% असणार आहे. बनवायला खूप सोपं आहे. गव्हाचं पीठ चाळल्यानंतर वरती जे चाळण शिल्लक राहतं ना, त्यापासून आपण हे ढोकळे बनवणार आहोत, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात हा मंडळी, जे की आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. त्याचबरोबर जर गव्हाच्या शेवया कोणी बनवत असेल ना, तर त्यांच्याकडे सुद्धा हे गव्हाचा कोंडा किंवा ताम जी असते ना, ती आपल्याला मिळून जाते. किंवा घरची पिठं चाळून जे शिल्लक राहतं वरती चाळण, ते कलेक्ट करून सुद्धा तुम्ही हे रेसिपी बनवू शकता. तर असा गव्हाचा कोंडा मी इथे 1.5 कप घेतलेला आहे. त्यामध्ये बाकीच्या पिठांचा कोंडा थोडाफार मिक्स असेल तरीसुद्धा चालेल, किंवा मग कोंड्याचं प्रमाण जास्त घेतलं म्हणजे 2 कप घेतलं तरीसुद्धा चालेल. तर ह्याच्यामध्ये आपण आणखी पिठं ॲड करणार आहोत. मी ते पाव कपाच्या मापाने गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेते. तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही त्यामध्ये बाजरीचं, नाचणीचं किंवा मग तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण 1 चमचाभर जिरे, अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्याचबरोबर 2 चमचा भरून लाल मिरचीची पावडर मी इथे घालते आहे. तुम्ही तिखट तुमच्या अंदाजानुसार कमी जास्तसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा, जेणेकरून हे ढोकळे पटकन शिजतात. आणि त्याचबरोबर 1 चमचाभर तेल घालायचे, जेणेकरून छान सॉफ्ट होतात ढोकळे आपले. तर हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता भिजवलेली डाळ ॲड करायची आहे. मी ते पाव कप हरभऱ्याची डाळ 2-3 तासासाठी भिजत घातली होती, ती ॲड करणार आहे. तुम्ही या डाळीच्या ऐवजी मठाची डाळ सुद्धा घालू शकता किंवा मग मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, ती मिक्स डाळ भिजून ती जर ह्याच्यामध्ये ॲड केली तरी सुद्धा चालेल. सगळं छान मिक्स करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून मऊ असं पीठ भिजवायचं आहे. हे जसं आपण कांद्याच्या थालीपीठासाठी भिजवून घेतो ना, अगदी तसंच. तर चाळणीला तेल लावून घेते मी. एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चाळणीमध्ये आता हे छानपैकी थापलेले ढोकळे जे आहेत ना, आपण ते लावून घेणार आहोत. ढोकळ्याला मधोमध एक होल करा, जेणेकरून छान स्टीम बसते आणि पटकन ढोकळे शिजतात. तर हे ढोकळे आता आपण चाळणीवरती लावून घेऊयात 1 बाय 1. 15 ते 20 मिनिटासाठी हाय फ्लेमवर हे ढोकळे छानपैकी स्टीम होऊ द्यात. तोपर्यंत मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या, हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी. तर चला, ढोकळे शिजतात तोवर आपण वरण बनवून घेऊयात. ते मी मुगाची डाळ शिजवून घेतली होती आणि कढईमध्ये 1 चमचाभर तूप गरम केले. त्यामध्ये मोहरी, जिरे 1-1 चमचावर घालायचं आहे. हिंग घालायचं आहे पाव चमचा. बारीक चिरलेल्या लसणाच्या 7-8 पाकळ्या मी इथे घालणार आहे. लसूण छान लाल होऊ द्यात आणि नंतर त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. घोटून घेतलेलं वरण ॲड करायचे मंडळी. ह्याच्यासाठी ना आपल्याला थोडंसं पातळसर असंच वरण हवं आहे, कारण आपण हे ढोकळे आहेत ना, ते त्या वरणामध्ये चुरून खाणार आहोत. तर त्यामुळे डाळीची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती थोडीशी पातळसरच ठेवायची आहे. पारंपरिक पद्धतीनुसार फक्त हळद मिठाचं वरणच ह्याच्याबरोबर खातात, पण थोडासा ट्विस्ट हवा आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडीशी लसूण, हिरव्या मिरचीचा तडका देत असते याला. तर अशी या डाळीला एक दणदणीत उकळी आली की थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आपली डाळसुद्धा तयार आहे आणि आपण जे ढोकळे स्टीम करायला ठेवले होते ते सुद्धा छानपैकी स्टीम झालेले आहेत. तर हे आता मी सर्व करून घेते मंडळी. तर आज मी मोड आलेल्या मुगापासनं सॅलड बनवलं होतं. त्याचबरोबर वरण आहे, ताज्या कैरीचं लोणचं आहे, गवारीची सुकी भाजी आहे आणि हे असे मस्त गव्हाच्या कोंड्याचे ढोकळे किंवा तामचे ढोकळे आहेत, ज्यावरती भरपूर साजूक तूप घालायचं आहे आणि मस्तपैकी त्यावरती वरण घालून खायची मंडळी. तर नक्की बनवून बघा हा पारंपरिक पदार्थ आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू मंडळी. असंच प्रेम देत राहा. बाय.